नमस्कार. कुकिंग विथ डिंपल ह्या माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी माझं हे चॅनल फक्त व्ह्यूजसाठी नाही तर माझं स्वप्न यशस्वी करण्यासाठी सुरू केलं आहे. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोठा आधार ठरेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण वळूया माझ्या रेसिपीकडे. तर आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी मऊ व लुसलुशीत फोडणीची खिचडी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आज आपण खिचडी कशी करायची त्याचं साहित्य बघूया. खिचडीसाठी हा 4 जणांचा अंदाज आहे. त्यासाठी घेतले आहे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी तुरीची डाळ, 2 टोमॅटो, 2 कांदे, 1 बटाटा, मटार वाटीभर, कढीपत्ता, शेंगदाणे छोटी वाटी. आणि फोडणीसाठी काय मसाले लागतील ते बघूया. त्यासाठी मोहरी, जिरं, धण्याचं कुट्ट, गरम मसाला, लाल तिखट, आले लसणाची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, हिंग आणि मॅगी मसाला. तर मग मसाला खिचडीसाठी लागणारा कांदा, टोमॅटो, बटाटा मी चिरून घेतलेला आहे. बटाटा हा चिरून पाण्यात ठेवलेला आहे, नाहीतर तो काळा पडतो. आणि 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तुरीची डाळ आपण जी आधी घेतलेली होती ते एकत्र करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला खिचडीला फोडणी द्यायला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी आपण पाणी गरम करायला ठेवूया. तर आपण 2 वाटी तांदूळ घेतले होते आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती. तर मोजून 3 वाट्या झाल्या, त्यासाठी आपण 6 वाटी पाणी ठेवूया गरम करायला. 1 2 हे बघा, मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्या बाजूला गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यात आपण तेल टाकूया. तर 2 पळी तेल टाकायचंय. तर आपले डाळ तांदूळ धुवून झाले आहे. तेवढ्या वेळात इकडे तेलही तापलं आहे. तुम्हाला मी थोडीशी जिरे आधी टाकून दाखवते. हे बघा, तेल तापलेले आहे. आता आपण याच्यात 2 चमचे आले लसणाची पेस्ट घालूया. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी. हे छान मिक्स करून घेऊया. आले लसणाची पेस्ट छान तडतडली आहे. आता त्यात आपण हे छोटी वाटी वटाणे जे घेतलेले आहेत, हे कच्चे मटार आहेत ते टाकूया. कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकूया. छान मिक्स करून घेऊया ते. मटार छान तडतडला की एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहे, तेवढे शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे टाकले की खिचडीला फार छान चव येते. आता हे 1 मिनिट आपण वाफेवर होऊ देऊया. तर आता शेंगदाणे आणि मटार चांगले झालेले आहेत. आपण आता त्यात जे 2 कांदे घेतलेले होते चिरून घेतलेले ते आपण टाकूया. आणि मिक्स करून घेऊ. हे बघा, कांदा छान शिजला आहे. आता आपण जे बटाटे पाण्यामध्ये चिरून ठेवलेले होते त्यातलं पाणी काढलं आहे आणि तो पूर्ण बटाटा त्यात घालूया. आणि मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा छोटा हिंग घालूया. आणि छानपणे मिक्स करून घेऊया. बघा, तर बटाटा आणि कांदा छान शिजला आहे.
तर आता आपण त्यात टोमॅटो टाकूया आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता सगळा मसाला त्यात टाकल्यावरती खिचडी किती छान चविष्ट लागेल. आता हे 1 ते 2 मिनिटं आपण वाफेवर होऊ देऊया. 1-2 मिनिटं झालं आहे, याला मी वाफेवर ठेवलं होतं. आता यात आपण सगळ्या प्रकारचे मसाले घालूया. तर सगळ्यात आधी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद. हे मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकूया, ज्याने मसाला करपणार नाही आणि एकत्र सगळं मिक्स करून घेऊया. आणि बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं मसाल्याला छान तेल सुटू देऊया. हे बघा, मसाल्याला तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यात जे धुतलेले डाळ तांदूळ आहेत ते टाकूया. डाळ तांदूळ टाकून झाले की सगळं एकत्र हलवून घ्यायचं. अगदी मसाला सगळ्या डाळ तांदळाला लागला गेला पाहिजे, असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता सगळ्या डाळ तांदळाला मसाला छान लागलेला आहे. असं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर इकडे आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तेही गरम झालेलं आहे. ते आपण आता यात ते आपण गरम पाणी आता यात टाकूया. हे बघा, पाणी गरम टाकल्यामुळे खिचडीला लगेच उकळ फुटली आहे. आता खिचडीला अशी छान मस्त उकळ फुटली की त्यात मॅगी मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. मीठ आणि मॅगी मसाला घातल्यानंतर खिचडीला छान असं एकत्र हलवून घ्यायचं. हे बघा, पाणी छान तापलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या की खिचडी आपली तयार. वाफ पूर्णपणे निघालेली आहे. आता आपण तिला कुकरला ओपन करून बघूया.